या बातमीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान आणखी एका मोठी बातमी समोर येते नाशिकमधून. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये घरात सामूहिक नमाज पठण केलं जात असल्यानं दोन धर्मियांमध्ये वाद झाला. बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानं स्थानिक नागरिकांना त्रास होतोय असा आरोप करण्यात आलाय. तर परिसरातील हिंदू लोकांना या नमाज पठणाचा त्रास होत असल्याचा आरोप केला जातोय. घरामध्ये नमाज पठण बंद करावं, घरामध्ये जे होणारं नमाज पठण आहे ते बंद करावं अशी मागणी स्थानिक हिंदूंनी केली आहे. स्थानिक नागरिक आंदोलनालाही बसलेत. नाशिकच्या तोरणा नगर मटन मार्केट भागातील ही घटना आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत आणि स्थानिक हिंदू नागरिकांकडून जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरयाची जोरदार घोषणाबाजी केली जाते. तर ही थेट दृश्य आपण बघू शकतो नाशिकमधली. या ठिकाणी एका सोसायटीमध्ये असं आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी एका घरामध्ये, मुस्लिम घरामध्ये नमाज पठणासाठी बाहेरचे लोक येत होते. त्यामुळं इतर जे रहिवासी आहेत त्यांना, हिंदू रहिवासी यांनी मात्र आपल्याला त्रास होत असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर या सर्वांनी इथं आंदोलन पुकारल्याचं दिसतंय. दरम्यान पोलीस इथं पोहोचलेले आहेत आणि हे जे शेजारी आहेत ते इथं आंदोलन करताना दिसत आहेत, आपल्याला त्रास होत असल्याचं म्हणतात. जे सिडकोचे घर आहेत हे आपल्या गरीब वस्तीत राहणाऱ्या लोकांसाठी दिलेले आहे. इथे काही कोणत्या धर्माच्या किंवा कोणत्या जातीचा कुठल्याच प्रकारचं पठण करायची ही जागा नाही आहे. हे आपण इथं सार्वजनिक राहण्यासाठी आहे. कुठल्याही प्रकारची इथं मद्रासा ओपन केलेली आहे. हे सिडकोचं घर आहे आणि अनधिकृत चालू आहे. तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा. ही सर्व मिळून ही एकच नाही, ज्या सिडकोमध्ये भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात, घुसखोर होती, कोण काय करतंय यांचं समजत पण नाही. आणि यांचं पठण जरी मस्जिदमध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये द्यायला पाहिजे. यांनी हा स्थानिक नागरिक आहे का नाही याचं सगळं पठण पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मगच त्याला तिथं मस्जिदमध्ये किंवा मद्रासामध्ये त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला पाहिजे तिथं. एवढंच बोलतो. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. लक्ष्मण, काय सांगाल, नमाज पठणावरून, एका घरामध्ये नमाज पठणावरून हा वाद झालेला होता, नेमकं काय घडलंय आणि पुढे आता पोलीस पोहोचलेत, ते काय कारवाई करतायत? नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या तोरणा नगर परिसरातील हा सगळा प्रकार आहे. एका शासकीय रहिवासी भागामध्ये, ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठीची घरं आहे, सिडकोचा हा सगळा परिसर आहे आणि रहिवासी भागामध्ये असलेल्या एका घरामध्ये काही मुस्लिम लोक जे आहेत ते त्या घरामध्ये नमाज पठण करत असल्याचा आरोप या स्थानिक हिंदू नागरिकांचा आहे. यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की नमाज पठण करण्यासाठी, सामूहिक जर नमाज पठण करायचं असेल तर त्यासाठी दर्गे आहेत किंवा इतर जे त्यांचे मुस्लिम धर्मियांचे धर्मस्थळ आहेत त्या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक पद्धतीने नमाज पठण करावं, त्याला आमचा कुठेही विरोध नाहीये. घरात 1-2 लोकांनी नमाज पठण करत असेल तर त्यालाही आमचा विरोध नाही. मात्र या घरामध्ये एकाच वेळेला, शुक्रवारच्या वेळेला आणि नमाज पठणाची जी वेळ असते त्या वेळेला जवळपास 150-200 लोक जे आहेत ते अचानकपणे येतात आणि त्या ठिकाणी ते नमाज पठण करतात. आणि अचानकपणे हे लोक एकाच भागामध्ये आल्यामुळे तिथे रस्त्यामध्ये वाहनं लावणं असेल, बाहेर पडत असताना गर्दी होणं असेल, हा त्रास जो आहे तो वारंवार या स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. आणि या सगळ्याच्या संदर्भात या स्थानिक नागरिकांनी यापूर्वी पोलिसांकडे वारंवार तक्रार केली, मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आणि त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज अशा पद्धतीनं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणावर चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय, चौकशी केली जाते. मात्र या ठिकाणी आता लक्ष्मण, हा मुद्दा लक्षात आला आहे. आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. बंद अनुकृत जे आहे ते बंद जर नाही केलं, मी स्वतः आत्महत्या करून घेईल. मी स्वतः इथं उभी आहे, माझं नाव शैला भीमराव शिरसाटे, मी स्वतः आत्महत्या करून घेईल. पण यांना पूर्णपूर पडून जाईल. हे बंद झालं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे. आणखी एक मोठी बातमी आहे. मंत्री नितेश राणेंनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी केली होती.
मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना तसं पत्रही पाठवलंय। कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत नितेश राणेंनी ही मागणी केली आहे, तर राणेंच्या या मागणीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली। कॉपी कुणी करणार नाही याची शिक्षण विभाग काळजी घेत आहे। बुरखा घातलेला असू दे किंवा बुरखा न घातलेला असू दे, कोणताही विद्यार्थी कॉपी करणार नाही असं विधान भुसेंनी केलं। नक्की, कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत की बुरखा घालून आलेले आहेत, पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये। तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचा मी आहे। टेक्निकली ज्या काही असतात त्याच्यावरून कॉपी होण्याचा प्रकार तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला हो, कारण की कसं होते नेमकं बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देता ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना। आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे। मी आता मराठीमध्ये सांगितलं की कॉपी मग ते बुरखावाला असू दे बिगर बुरखावाला असू दे, कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। शाळेच्या मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी अंडी बंद करण्यात आली आहेत। याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं आहे। जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसह डझनभर अंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले। यानंतर त्यांनी अंडी घेऊन हे आंदोलन केलं। दरम्यान लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आहेत, पण शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ का करताय असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे आम्ही 50 रुपये कापतो आहोत आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो आहोत। लाडक्या बहिणी नाही म्हणणार। लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे 50 रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत। त्या लाडक्या बहिणी प्रेमाखातर देतील। आणखी एक मोठी बातमी आहे। लक्ष्मी त्रिपाठीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यावरून मोठा वाद पेटला होता। या वादानंतर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। तर ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर प्रचंड विरोध सुरू होता। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना त्यांच्या पदावरून हटवलंय। आता आखाड्याची नव्यानं रचना केली जाईल आणि लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वरांच्या नावाची घोषणा केली जाईल असं ऋषी दास यांनी सांगितलंय। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर संत समाजातील एक वर्ग संतप्त होता, तर ममता महामंडलेश्वर बनण्यावर अनेक संतांनी आक्षेप घेतला होता। आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी हे आखाड्यामध्ये मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता। सर्वप्रथम ये पूछना